एक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम देखील पाहिलेलं आहे आणि छगन भुजबळ आलेले आहेत। अर्थात त्यांची देखील तब्येत बरी नव्हती, मात्र छगन भुजबळ यांच्यासाठी देखील अजित पवारांचं जाणं हा एक धक्का। छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत। दादांची कार्यशैली ही प्रत्येकालाच भुरळ घालणार होती। खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांनी त्यांची कार्यशैली खूप जवळून पाहिलेली आहे। दादा काय, अजित पवार नेमके काय आहेत हे प्रत्येकाला माहिती होतं। ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली होती, तर त्यावेळेला अजित पवारांसोबत जे नेते गेले, जे राष्ट्रवादीमध्ये प्रमुख नेते गेले, तर त्याच्यामधले एक म्हणजे छगन भुजबळ। किस्सा असा आठवतो की 2009 मध्ये ज्यावेळेला अजित पवार ते उपमुख्यमंत्री होतील असं चर्चा जोर धरू लागलेली होती, तर त्यावेळेला छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली होती। शरद पवारांनी छगन भुजबळ यांना संधी दिलेली होती। आता हॉस्पिटलच्या बाहेर छगन भुजबळ जे आहेत ते सध्या आलेले आहेत आणि त्यावेळेची दृश्य आपण पाहताय। छगन भुजबळ हे देखील अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत। मात्र त्याआधी हॉस्पिटलच्या बाहेर छगन भुजबळ हे देखील स्वतःची तब्येत बरी नव्हती गेले काही दिवस, मात्र ते देखील बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। कारण अजित पवार म्हणजे आणि छगन भुजबळ यांचं अतिशय जवळचं नातं राजकारणामधलं, पक्षामधलं आणि खरं तर वयानं लहान, मात्र अजित पवार यांचा हा अकाली मृत्यू हा छगन भुजबळ यांना देखील धक्का देणारा। आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती हळहळ व्यक्त करते। कुणालाच विश्वास बसत नाहीये की अजित पवार हे आपल्यामध्ये नाहीयेत। आज सकाळी ज्यावेळेला ही बातमी येऊन धडकली की अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळेला प्रत्येकजण मनोमनी हीच प्रार्थना करत होते की या विमानामध्ये अजित पवार नसावेत। मात्र काही मिनिटांनंतर ही दुर्दैवी बातमी येऊन धडकली की अजित पवारांचं अपघाती निधन झालेलं आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। सर्वपक्ष नेत्यांसोबत अजित पवारांचे असलेले संबंध, प्रत्येकासोबत ते अगदी मनमोकळेपणाने बोलायचे। ज्या ठिकाणी काम होणं शक्य